नमस्कार. वेलकम तुम्हा सर्वांचे. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे रेग्युलर येत आहात आणि अभ्यास करत आहात. फक्त एकच कंप्लेंट माझी आहे, ती की तुम्ही शेअर करत नाही. तर शेअर करत चला, होमवर्क जरूर करत चला, बोलत चला. नुसतं ऐकल्याने होत नाही, कारण ऐकण्यासाठी आपल्याकडे युट्यूबवर भरपूर प्रोग्राम्स असतील. तुम्हाला मी जे सांगते ते काही नवीन नाही आहे. नवीन काय आहे तर आपल्याला होमवर्क करायचं आणि करून तर बघा तुम्ही. लिहून तर बघा, तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो बघा. ठीक आहे. आणि हे सगळं मी का बरं तुमच्यासोबत सांगते, तर मी केलं, मी स्वतःचं आयुष्य बदलवलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हालाही जर असं वाटत असेल की तुमच्यामुळे अजून कोणाचं तरी आयुष्य बदलो, तर नक्की तुम्ही पण शेअर करत चला तुमचे अनुभव. ठीक आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे रिस्पॉन्सिबिलिटीची, तर म्हणजे जबाबदारी. तर दुसऱ्या दिवसाचं म्हणजे आज स्वतःची जबाबदारी ओळखणं. काल मी तुम्हाला एक जनरल सांगितलं होतं की जबाबदारी म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे काय आहेत, किंवा विशेष प्रकारच्या जबाबदारी आपण म्हणजे कोणत्या होत्या, म्हणजे वैयक्तिक आहेत, सामाजिक आहेत, आपल्या कौटुंबिक आहेत. पण मात्र आज आपण विशेष प्रकारच्या जबाबदारीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे स्वतःची जबाबदारी. सर्वप्रथम तुम्हाला स्वतःची जबाबदारी सांभाळता आली पाहिजे. तर तुम्ही स्वतःसाठी रोज काय करता, कोणी सांगू शकेल का? किंवा तुम्ही तुमच्या म्हणजे त्या स्वतःच्या जबाबदारीमध्ये तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेता का? कोण बोलू शकेल? स्वतःच्या आयुष्याचे निर्णय म्हणजे मला आता हे करायचं आहे, किंवा हे करायचं नाही आहे, किंवा हे केल्याने माझं काय होऊ शकतं, याच्याबद्दलचा तुम्ही निर्णय स्वतः घेता का? की परिस्थिती घेते मग तुमच्यासाठी निर्णय? जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आता आपला हा क्लास रेग्युलर करायचा आहे. तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली का? हे कोणी तुम्हाला म्हणजे सांगतं की तू केलं का गं, मी तुला लिंक पाठवली होती, तू आली नाही, तू असं नाही, तुमच्या मागे कोणी लागू नाही का? की तुम्हाला स्वतःहून वाटतं की नाही नाही आपल्याला करायला पाहिजे? कोण शेअर करणार? बोला, मी जो प्रश्न विचारते ना त्याच्यावरच मी तुम्हाला पुढे बोलू शकेल, उत्तर देऊ शकेल. मॅम स्वतःहून वाटते आम्हाला. स्वतःहून वाटते ना? येस. हो, वाव, अजून? स्वतःहूनच मी केलं. स्वतःहूनच वाटतं मला. येस. आणि का बरं वाटतं स्वतःहून असं स्वतः का बरं निर्णय घेतला तुम्ही? की आपल्यातही काहीतरी बदल झाला पाहिजे. हा, स्वतःचा बदल होण्यासाठी किंवा स्वतःला जाणण्यासाठी तुम्ही अवेअर आहात. म्हणून तुम्हाला कोणाला मागे नाही लागावं लागत की अगं क्लास आहे, किंवा करा करा, किंवा हे करा, किंवा तसं करा. नाही, तुम्ही बरोबर आपले कामं आटपून व्यवस्थित बसता आहात आणि रेग्युलर येत आहात. तर ही आहे आपल्या स्वतःची जिम्मेदारी. स्वतःबद्दलची जिम्मेदारी आपण स्वतः घेतो आहे. तर याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये बघू आपण की म्हणजे याच्यात काय आहे की स्वतःची जिम्मेदारी जेव्हा आपण घेतो, तेव्हा काय होतं की आपण स्वतःच्या जीवनाचे मालक बनतो. आणि ह्या पृथ्वी तलावर ह्याच्यासाठी झालेलं आहे की आपण आपल्या जीवनाचे मालक होणं. नाहीतर काय होतं, लहानपणी आई वडिलांच्या ह्याच्यात जातो, मग नवरा बायको असतात, मग मुलांच्या ह्याच्यामध्ये जातो, समाजाच्या ह्याच्याने की लोक काय म्हणतील. हे नाही, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय म्हणता आतमधून. तर स्वतःच्या जीवनाचे मालक बना पहिल्यांदा. आपलं जीवन दुसऱ्यांच्या हातामध्ये देणं थांबवा. कितीही होतं तर याचा अर्थ असा नाही म्हणत आहे मी की दुसऱ्यांच्या म्हणजे आता एकदमच अरे बस आता मी आपल्या मालक आहे तर मग घरचं ऐकणारच नाही आणि मग मी असं कर, तसं नाहीये. पण तुम्ही जे आता एकदम म्हणजे कसं आहे, म्हणजे देऊन दिलंय आपला भार सगळा, तर ते थांबवा. तुम्हाला तुमचं स्वतःच निर्णय घेण्याची सवय लावायला पाहिजे. छोटंसं उदाहरण जसं म्हणजे आता का पाऊस पडला तर बाहेर जाणं म्हणजे मला एक छत्री घेऊन जाणं जरुरी आहे. बस हा किती छोटा निर्णय आहे, छत्री घेणंच जाड. नाहीतर अरे यार, मी छत्री घेतली नाही तर माझ्या पोरांनी मला छत्री दिली नाही, जरा अशी आठवण नाही काढून दिली, बघ मी पावसात अडकलो, असं झालं, अरे यार तसं झालं, हे झालं, ते झालं, ती आली ना त्या घाईमध्ये मी विसरून गेली. म्हणजे कसं, हे सगळे कारण आहेत तुमचे. पण छत्री घेणं तुम्हाला आवश्यक वाटत होतं, तर तुम्हाला छत्री घेऊन जाणं तुमचं पूर्णपणे निर्णय तुमच्या हातात होता. जिम्मेदारी तुमची होती कम्प्लिटली. आणि आपण जर तो निर्णय घेतला
तर त्याचा परिणाम जो काही होणार होतो त्याच्यावर नियंत्रण सुद्धा आपणच ठेवू शकतो. जो काही आपण निर्णय घेतो आपल्या जीवनातला छोटा मोठा, त्याचा जो काही परिणाम होणार असतो भविष्यामध्ये, त्या परिणामावर सुद्धा नियंत्रण आपलंच असतं. नाही तर हेच आता मी एकदम साधं सोपंच, आता आज पाऊस पडला म्हणून की बघ मी पावसात माझ्या मुलाने मला दिली नाही छत्री, थोडंसं दिलं असतं तर काय बिघडलं असतं. त्या दिवशी बिघडली छत्री, त्याने दुरुस्त करून आणली नाही आणि म्हणून मग मी घेतली नाही. म्हणजे पहा कसे कसे कारण, म्हणजे कारण आहेत आणि खरे आहेत कारण. मी असं नाही म्हणत आहे की खोटं बोलताय तुम्ही, असं नाही. पण त्याचा परिणाम तुमच्यावरच झाला ना, की आज तुम्ही पावसात भिजले किंवा तुम्हाला उशीर झाला, कुठेतरी थांबावं लागलं किंवा मग तब्येत बिघडली किंवा काहीतरी त्याचा वेगळा परिणाम झाला, तुम्ही प्रोग्रामला जाऊ नाही शकले वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. तर त्या परिणामाचा पण जिम्मेदारी स्वतःकडे घ्यायची आहे, की जे काही आपण निर्णय घेतला नाही किंवा घेऊ शकलो नाही, त्याचा परिणाम माझ्यावरच झालं. माझ्या नियंत्रण, म्हणजे जे काही नियंत्रण होतं परिणामाचं, ते मीच नाही ठेवू शकले. काय म्हणते? अरे बापरे. चला, आपल्याला आपलं बघायचंय बरं का. मी आता तेच सांगून राहिली की माझा मुलगा असं करतो वगैरे, तसं नाहीये रुपाली. इथे मी काय करते, सारं जग विसरा, फक्त मी काय करते हे स्वतःला करायचं आहे. हे तेच कारण तू सांगते की माझ्या मुलाने छत्री दिली नाही. ठीक आहे, म्हणजे बघा मी इकडे शिकवते सांगते, आणि तुमचं पण म्हणजे जेवढं वय असेल ना आपलं, तेवढ्या वर्षाची आपल्याला सवय आहे इतरांवर जे हे करायची, ब्लेमिंग करायचं. मी असं नाही म्हणत आहे की ते खोटं असतं किंवा ते खरं आहे नाहीये, असं नाहीये. असेल खरं, पण तो त्याचा दृष्टिकोन आहे. इथे आपण स्वतःचा शोध, स्वतःचा आपल्या आतमध्ये आपण डीप बघतोय. ठीक आहे. तर त्या पद्धतीने बघायचंय की मी कुठे काय करते, मी कुठे निर्णय घेतला नाही का, तर तो बघा तुम्ही. तर म्हणजे एकच संदेश आपल्या जीवनाचा ठेवायचा आहे, की आपल्या जीवनाची गाडी चालवण्याचा हक्क फक्त आपल्याकडे ठेवायला पाहिजे, बस. आणि हसायलाच पाहिजे. म्हणजे जीवन ही गाडी आहे समजा. तुमची गाडी आहे ना, तर तुम्हालाच चालवा, तिथे ड्रायव्हर ठेवून चालणार नाही. ड्रायव्हर ठेवणं म्हणजे दुसऱ्यांच्या भरोश्यावर चालणं, म्हणजेच त्या परिस्थितीवर देऊन देणं. मग त्यांना हे द्यायचं की तू असा चालवली गाडी, तर तू तसा चालवली म्हणून ऍक्सिडेंट झाला तुला, असं नाही करतायत तुला, स्पीड नाही पकडतायत तुला, तू आरामात नाही चालवत. ब्लेमिंग कंप्लेंटिंग येतच राहणार. त्यापेक्षा स्वतः चालवून बघा आपल्या जीवनाची गाडी. नंतरचं वन म्हणजे की आपल्या आरोग्याची पण जबाबदारी, ती पण आपलं स्वतःलाच घ्यायला पाहिजे. आरोग्य सांभाळणं हे आपली पहिलं, म्हणजे आपण शरीराच्या माध्यमातून सगळं काही व्यक्त करतो आहोत. जे काही आहोत आपण, नाव, कीर्ती आपली जे काही असेल, ते सगळं आपण म्हणजे आपल्या शरीराने व्यक्त करतो आहोत. आज आपलं अस्तित्व ही शरीराने. आज तुम्ही नाही आले असते तर मी म्हटलं अरे कोणीच नाही आलं असं म्हटलं असतं. पण तुम्ही म्हटलं असतं नाही नाही मॅडम, आम्ही मेडिटेशन मध्ये तुम्हाला आठवतोय, तुमचं ऐकतोय, तर असं कसं झालं असतं. हो ना, शक्यच नाही. तर तुम्ही दिसताय म्हणून मी बोलते तरी आहे. छान वाटते मला बोलायला, सांगायला, तुमच्याशी शेअर करायला. तर शरीराला सांभाळणं म्हणजे आरोग्य सांभाळणं, हे सुद्धा आपली पहिली पायरी आहे, पहिली जबाबदारी आहे, म्हणजे आपल्या भौतिक दुनियेमध्ये. तर शरीरासाठी रोज आपल्याला व्यायाम करणं, आपला आहार करणं किंवा पुरेशी झोप असणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, ह्या सगळ्या गोष्टी, भौतिकता म्हणजे व्यवस्थित आपल्याला थंडी वाजली तर पांघरायला असणं, बेड चांगलं असणं किंवा पंखा असणं, ह्या सगळ्या गोष्टी, तसंच म्हणजे किंवा फिटनेस जी असते त्याची जबाबदारी घेणं, हे खूप जरुरी आहे. तर नक्कीच ह्या गोष्टींनी आपल्याला स्वतःला म्हणजे एक सवय लावा. जसं अ, योग्य व्यायाम रोज सगळेजण करतात नाही करत, कमीत कमी 10 मिनिटं, 20 मिनिटं स्वतःसाठी काढून पायी चालण्याचं, गार्डन मध्ये फिरा, दुसऱ्यांशी कोणाशी तरी बोला. तर हे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेणं आहे म्हणतात त्याला. तर हे करणं खूप गरजेचं आहे. एवढंच तुम्ही स्वतःसाठी. तुम्ही बिलकुल असं म्हणू नका की मी जाईल, पण हा माझ्या नवऱ्याला मी सांगते सगळं काही इतकं छान मॅडम शिकवतात आणि पण तो मात्र येत नाही, ते असे आहे तसं आहे, मुलं उठत नाही. ते त्यांचं आयुष्य, आणि प्रत्येकांची उठण्याची म्हणजे जागा होण्याची जीवनामध्ये आपापली वेळच असते. काही वेळाआधी मला पण काही ह्या गोष्टी समजत नव्हत्या, काही दिवसापूर्वी, म्हणजे वर्षापूर्वी म्हणा, ह्या गोष्टी पण जेव्हा समज आली, स्वतःला मी चेंज केलं, मी बदलले.
माझ्या मुली बदलतात, बघतात ना. आता माझी मुलगी कॅनडाला आहे, तर ती आता येणार आहे. तर म्हणे आली ना मम्मी, तर पहिले मला सकाळी लवकर उठायची सवय करावी लागेल, कारण मला मम्मी झोपू देणार नाही. शुद्धा उठ, श्रद्धा उठ, श्रद्धा उठ. ये तर बाई, तू आता मोठी झाली ना, आता थोडी तुझ्या मागे लागणार आहे. आता घरात असं होईल की एक जण उठलं तर सगळेजण उठावंच लागेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने म्हणजे काही दिवस ठीक आहे, लहान आहे तोपर्यंत आपण हे करतो, शाळेत जायला उठवतो, पण त्याच्यानंतर स्वतःकडे लक्ष जेव्हा द्यायचं असं ना, तर आपल्या स्वतःची सवय चालली जाते. तर ही कमीत कमी रोज 10 मिनिटं, 20 मिनिटं स्वतःमध्ये व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, चालायला फिरायला जाणं, है ना, लोकांशी बोलणं. तर हे एक आरोग्यासाठी खूप चांगली फिटनेस, ही जिम्मेदारी स्वतःकडे घ्या. असं नाही की मला डॉक्टर चांगले मिळत नाही, मी इतकं औषध घेतलं मग माझे आरोग्य कसं, मग मला इतकं टेन्शन आहे ना त्याच्यामुळे होतं. आता जसं मी सांगितलं, ते आमच्या खालच्या मॅडम आहेत, स्वतः नर्स आहेत आणि चांगल्या मेडिकल फील्डमध्ये जॉब आहे त्यांचा, सगळं चांगला आहे, पण ताई असं डोकं दुखतं ना, असं इतकं म्हणजे सतत सतत जिम्मेदारीच्या खाली असं दबल्यासारखं मला दाखवतात, म्हणजे असतं त्यांचं. कारण ती जागृतीच नाहीये की जिम्मेदारी ही म्हणजे दबाव नाहीये तुम्हाला. ते किती सुंदर आहे की त्याच्याने तुम्ही पॉवरफुल बनता, पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे ते दबाव निर्माण होतो, दबाव वाटायला लागतं. आणि याच्यातून फ्री व्हायला म्हणून हे आपल्या स्वतःला स्वतःचं जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. चौथा पॉइंट आहे त्याच्यानंतर की तुमच्या विचार आणि भावना हे नियंत्रित ठेवणं, आपल्या नियंत्रणात ठेवणं. म्हणजे जसं येईल तसं लोकांसोबत बोलत चालणं, आणि काय बोलतोय आपण, काय प्रतिक्रिया देतो, आणि विषय काय आहेत आपले, किंवा आपले शब्द कसे आहेत, हे पूर्णतः 100% तुमची जबाबदारी आहे स्वतःची. असं नाही की समोरचा तो तसा बोलला म्हणून तसं बोलायला मला भाग पडलं. नाही. अरे ठीक आहे, मी 50% त्याची, तर 50% तर जबाबदारी आहे ना बाबा. नाही. अच्छा तर ठीक आहे, 20% त्याची, 80% मी जबाबदारी घेते नाही. 100% जबाबदारी तुमची. 100%. तुमच्यासोबत जेही काय होतं, चांगलं वाईट जे काय होतं, तुम्हाला आवडो न आवडो, 100% जबाबदारी तुमची, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. हे मला जेव्हा म्हणजे लँडमार्क फोरम मध्ये मी शिकले ना, तेव्हा म्हणजे हे होतं असंच की जर माझ्या म्हटलं पैसा पूर्ण गेला, मी तर इतकी साधी भोळी, मी तर कधीच नाही केलं असं, नाही तर मी कशी काय जबाबदार आहे. मी तर उलट म्हणजे त्याला दाखवायची की घे कर, आणि मी किती मदत केली त्याला, म्हणजे काय पैशाचा हिशोब लिहून ठेवला नाही मी कधी, की कधी त्याला मी वापस मागण्याची हिंमत ठेवली नाही, काही नाही. मग मी इतकी चांगली, मग मी कशी काय माझी जबाबदारी मी म्हणजे म्हणजे मी माझी जबाबदारी टाळली, किंवा मी माझी निगेटिव्ह, म्हणजे त्याने चोरले, त्याने मला फसवलं, तर कमी काही ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून ओके मी मानलं. मी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी स्टेजवर जाऊन मी बोलले. ठीक आहे मी मानलं, तुम्ही म्हणताय मी इथे शिकायला आली, मी केलं, ठीक आहे 50% ओके, पण 50% तर त्याची आहे. नाही. नाही, तुमचीच जबाबदारी आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही झोपले आहात, तुमच्या घरामध्ये चोरी झाली तरी जबाबदारी 100% तुमची. का? त्यावेळेस तुम्ही झोपले होते. त्यावेळेस तुम्ही सेफ झोन मध्ये नव्हते. अरे बाबा लॉक लावलं होतं, आता झोपू नको का? हा झोपा ना, मी तुम्हाला कुठे झोपायला मनाई केली आहे. पण तुम्ही झोपले म्हणून तो चांगला आरामात चोरी करू शकला. सिंपल आहे. आणि ती वेळ तशी येणार की तुमची झोपण्याची वेळ, अरे पण माझी झोपण्याची वेळ होती बाबा. हो ना, मी काय म्हणतोय, तुम्हाला झोपण्याची वेळ नव्हती ना. बरेच लोक त्यावेळेस उठू शकत होते, बरेच लोक काहीतरी करू शकत होते, काही पण होऊ शकत होतं. पण ते नाही आलं, तुमच्या घरामध्ये तुमचं झोपलं ना. म्हणजे इतकं भयंकर हा, म्हणजे तुम्ही जर विचार केला ना त्या दृष्टीने, की सगळं करायला, हे सगळे म्हणजे घटना घडायला पूर्ण नेचरला तयार करावा लागतो तो सिनेमा, पिक्चर. जसं आपल्याला एक पिक्चर करायला तयार, आपल्याला तर 3 तासामध्ये आपण बघून टाळ्या वाजवतो निघून जातो, पण त्याच्या मागे किती वर्ष लागतात त्या लोकांना, माहितीये ना. त्याच्यातले गाणं, त्याच्यातले एक एक डायलॉग्स, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचं उठणं बसणं, कॅमेराची सेटिंग, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, पैशाचे हे ते किती 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 करावं लागतं. आणि आपण फक्त 2 तासात 3 तासात पिक्चर बघतो. यांनी असं काम केलं, त्यांनी तसं काम केलं, हे चांगलं नाही आहे, असं नाही आहे, काही पण. त्याचं पाहिलं का तिचं काहीतरी कसं वाटत होतं ना, बिलकुल मला बिलकुल नाही वाटत, गेले माझे पैसे वापस, म्हणजे वाया गेले.
लिटरली अशा टाईपचे आपण म्हणजे त्याच्यावर हे करायचं, पण त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये केवढी मोठं हे असते. तर तसंच आपल्या सोबत जे काही घडतं, जो फायनल डेस्टिनेशन असते, त्याच्या आतमध्ये घडायला निसर्गाला खूप मोठं हे द्यावं लागतं. पिक्चरायझेशन करावं लागतं, एक 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 लोकांना जमवावं लागतं, कशा तशा त्यांना प्रतिक्रिया द्याव्या लागतात. तेव्हा कुठे आपल्या आतल्या इच्छा पूर्ण होतात किंवा आपल्या आयुष्य घडतं. तर हे जेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली ना, तर तो तुमच्या हातामध्ये सगळा येतो की मला काय करायला. येस, आता आवाज येतो का माझा? ना नेट थोडासा हे झालेला आहे. येतोय मॅडम आवाज आता. हा. मध्ये थांबलेला. हो, तेच म्हणजे नेटवर्क गेला होता माझा. हा. येस. तर तर अशा पद्धतीने आपणच 100% जबाबदारी आपली. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने आपण आपण काय बोलतोय, कशी प्रतिक्रिया देतो आहे, ही सुद्धा म्हणजे एकेका शब्दाची, आपल्या विचारांची, भावनांची पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच मग त्याच्यानंतर नकारात्मक विचार टाळायचे आहेत, सकारात्मकच करा. कुठेही आपल्याला म्हणजे नकारात्मक कोणी दुसरं बोलतं तर तो त्यांचा प्रश्न आहे. तो तुम्ही किती घ्यायचा आणि किती द्यायचं हे आपल्यावर आहे. नाही तर आपण नेमकं काय करतो, अरे तुझं एवढंच आहे, अगं तुझं तेवढं तरी चांगलं आहे, माझं तर एकदम असं आहे. म्हणजे त्याच्यातही कॉम्पिटिशन मध्ये आपण किती खालच्या दर्जाचे आहोत आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, पैशांच्या प्रॉब्लेम मध्ये. कोणी पैसे मागितले तर त्याला म्हणजे आपण देत नाही किंवा म्हणतो अरे माझी पण खूप अडचण आहे, तुला नाही माहिती ग, तुला तर देणारे तरी कोणी आहे, देऊन देतील, पण मला तर ते पण कोणी नाहीये, मी कुठे जाऊ. तर बिलकुल असं नका बोलू. काही ना काही गोष्टी मदत करा. तुमच्या नाही जमलं तर त्या व्यक्तीची खरंच मदतीची असेल तर कुणाकडनं तरी मदत करून मागा. म्हणजे तिला तिच्यासाठी मदत हे करण्याचं किंवा जसं जमतं तसं तरी, कारण तुमचं एवढंच वर्क तरी तुम्हाला एन्हान्स करतो. तुम्हाला पैशाची अडचण आहे ना, बघा तुम्ही थोडंसं पैशाने दुसऱ्यांची मदत करून तुमचा पैशांचा प्रॉब्लेम आपोआप सुटतो. तर खूपच जबरदस्त आहे. आणि तुम्हाला वाटेल की मलाच इतक्या पैशांची गरज आहे आणि मीच कशी पैसे नाही करू. अरे तुम्हाला 100 रुपयाची गरज आहे, तुम्ही 10 रुपये तर दान करू शकता, करा तसे. 10 रुपये नाही तर 2 रुपये तर करा तसे. नाही तुम्ही करू शकत तर कोणाकडून मागून तर त्याला देऊ शकता, तेवढं तर करा. म्हणजे वर्स्टच्या वर्स्ट किमतीमध्ये तुम्हाला काय करता येईल तर ते करायची. ती जबाबदारी तुमची स्वीकारा की ह्या व्यक्तीने माझ्याकडे मागितलं म्हणजे तिच्या नजरेमध्ये मी काहीतरी देत असेल, म्हणजे देणारी आहे, काहीतरी अपेक्षा असेल ना आपल्याकडे तिची. तर ती अपेक्षा आपली म्हणजे जिम्मेदारी आहे. तर तिने आपल्याला जिम्मेदार समजलेला आहे, जबाबदारी ती दिलेली आहे. तर ती आपल्याला जिम्मेदार म्हणजे त्या व्यक्तीच्या मार्फत त्या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे. तर थोडं का असे ना पण करा. मग त्याच्यानंतर ती वापस करेल नाही करेल ते नंतरचा भाग आहे. नाही आपण मग ते देणं तर दूरच राहिलं आणि फालतू गोष्टी खूप बोलतो की अरे आजकाल लोक देतच नाही वापस, असं नाही तसं नाही ते नाही हे नाही. ठीक आहे, पण तुम्हाला इथून नाही पण दुसरीकडनं तुम्हाला जरूर मिळेल तुमच्या भावनांनी, जर तुम्ही नियंत्रणात ठेवून केलं तर. तर कोणतीही गोष्ट समजा. आणि आता नंतरचा एक म्हणजे हे आहे की रोजचा हा सराव करा की कोणत्या गोष्टीसाठी जर तुम्हाला राग आला त्या क्षणामध्ये थांबून जायचंय. जस्ट 5 सेकंद का असे ना, श्वास घ्या. तुम्हाला म्हणजे आपल्या छोट्याशा बाळाबद्दलही राग आला तरी सुद्धा 5 सेकंद श्वास घ्या आणि सोडा, आणि मग हळूच उत्तर द्या. पेशन्स वाढतो तो आपल्याला. बिलकुल आवाजाचा स्तर जोराने वाढलं ना, कशासाठी वाढवा की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता आहात तेव्हा तुम्ही आवाज वाढवा. पण दुसऱ्यांना रागवतात आहे ना, त्याला पहिली गोष्ट तर रागवूच नका. मी ते म्हणते राग म्हणजे आला तर तिथे थांबा. पण खूपच झालं तर त्याच्या मागे पण पूर्ण अवेअरनेस मध्ये भावना ठेवायची की याचा राग म्हणजे हा माझा प्रेम आहे, माझं त्याला त्या वाईट गोष्टीतनं चिखलातनं काढायसाठी जसं ताकद लावतो ना आपण, ते ताकद लावते मी. म्हणजे अशासाठी अवेअर राहा. म्हणजे ही जिम्मेदारी आहे तुमची. आर्थिक जबाबदारीमध्ये पण हेच म्हणजे की तुम्ही जे खर्च करता किंवा जे बचत करता याच्यामध्ये म्हणजे समतोल करा. कुठलाही खर्च तर आणि त्याच्यामध्ये कसं तुम्हाला म्हणजे गरज आहे की इच्छा आहे, बस गेला आणि हाही ड्रेस आवडला, तोही ड्रेस आवडला, हेही चांगलं दिसते तेही चांगलं, आणि घरात येऊन पडलं राहतं, तर तसं नाही.
आपला बजेट काय आहे, किती बजेट, आणि बचत असते ती पहिले काढा. जसं तुम्हाला हातात पैसे मिळाले त्याच्यात 10% कमीत कमी, म्हणजे 1,000 रुपये मिळत असतील तर 100 रुपये पहिले बाजूला काढून ठेवायचं. त्याला हात नाही लावायचं. आरडी करा, एफडी करा, किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाका, जे काही आहे. ही जबाबदारी तुमची, आर्थिक जबाबदारी. तुम्ही आता जॉब करत असाल, त्याच्यातून 10% कितीही खर्च असेल, कितीही, उधार इथं घेणं टाळायचंच असतं. उधारी म्हणजे इच्छेच्या मध्ये जाणं. त्यापेक्षा आपल्या इच्छा याच्यामध्ये कंट्रोलमध्ये करायचं. आहे ना, सध्या कपडे आहेत ना, सध्या एवढे आहे ना. खूप आपल्या बायकांना म्हणजे घरातल्या म्हणजे अगदी किचनच्या पण सुद्धा सामान घेणं वगैरे खूप हे असतं. छोटं छोटंसं काही म्हणजे कामाचं नसतं, घरी वाटलं येऊन पडलेलं असते धूळ खात, पण आपण त्याच्यामध्ये घेतो. तर हे गरज आपली ओळखली पाहिजे. तर ही आपली आर्थिक जबाबदारी, आणि ही करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि वैयक्तिक म्हणजे आपलं स्वतःचं वैयक्तिक उद्दिष्ट ठरवणं, वैयक्तिक उद्दिष्ट ठरवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी ह्या धर्तीवर आली कशासाठी, म्हणजे आपला पर्पज ऑफ लाईफ काय आहे. ज्या दिवशी तुम्हाला पर्पज ऑफ लाईफ मिळाला ना, तुमचं एनहान्स होईल. तुमच्या आयुष्यातलं दुःख ऑटोमॅटिक बंद, कमी होऊन जातं. कमी काय म्हणजे तुम्ही बघायला लागता की माझ्यापेक्षा किती दुःखी लोक आहेत. आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता भासते ना, त्याच गोष्टीचं उद्देश ठरवलं ना आपण, आपल्या लाईफचं पर्पज केलं ना, तर तुम्ही सफल होता माहिती. जसं माझं एक हे होतं की मला म्हणजे करोड रुपयाचं नुकसान झालं होतं, किंवा माझं एकदम मायनस मध्ये होतं, 40 लाखाचं कर्ज माझ्यावर झालं होतं, आणि मला पैशाचं कमवायचं कसं ह्याची तर जराही काही अक्कल नव्हती, किंवा मॅनेजमेंट तर माहीतच नव्हतं. तशा याच्यामध्ये मी माझं पर्पज ठेवलं होतं की मी सिंगल, आणि मी सिंगल लेडी होती त्यामुळे मला सिंगल लेडीचे दुःख खूप वाटायचं. म्हणजे आणि जेव्हा जे माझे मिस्टर होते तेव्हा मला म्हणजे असं त्याच्या आधी मी आयुष्यामध्ये दुःख असतं असं म्हणजे मी असं मला कधी जाणवलंच नाही. आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्या बायकोंचं म्हणजे दुःख असतं सासरी, हे मला कधी माहीतच नव्हतं. हे छळतात, नवरी लोक छळतात, सासू छळते, अय्या कसं काय. खरं एवढे माझे माझी सासू म्हणजे माझी आजी सासू होती, आजी होती. आणि मला म्हातारे लोक भयंकर, माझ्या म्हणजे माझ्या आईकडे असताना माझी आजी, तिच्या सोबतच मी तिची आंघोळ करून देणार, तिच्या सोबतच झोपणार. आणि मला लग्न झाल्यानंतरही मला माझी आजी भेटली, म्हणजे ती माझ्या आजीपेक्षा जास्त हुशार होती माझी आजी, म्हणजे सासू. तर इतकं मला त्यांच्याशी म्हणजे हे होतं, आणि एवढे लांब केस, आणि एवढं सुंदर त्यांचं बोलणं, त्यांना एवढं खूप चांगलं होतं. तर मी त्यांची आंघोळ करून देणं, म्हणजे मी मेहंदी काढली तर त्यांना सुद्धा मेहंदी काढून देणं, म्हणजे मी इतकं लहान मुलासारखं त्यांना ट्रीट करायची, तर मला खूप आवडायचं. तर म्हणजे याच्यातून मला हे सांगायचं होतं की म्हणजे, आणि त्यावेळेस म्हणजे कसं आहे की आपल्याला म्हणजे एकदम अचानक सगळं बदललं, असं म्हणजे आयुष्य सगळं बदललं जेव्हा नवरा गेला. तेव्हा मला हे समजलं की आपलं आयुष्याचं पर्पज पाहिजे, नाही तर आपण असंच भटकलं आणि असंच पैसा जाईल. तर तेव्हा माझा आयुष्यातला पहिला पर्पज हे केलं की मी माझ्या सारख्या सिंगल लेडीला, ज्यांना कोणाचा आधार नाही किंवा हे नाही, पैसा, त्यांना पैसा कसा कमवायचा हे मी शिकवणार. हालाकी मला काहीच नाही माहिती पैसा कसा कमवायचा आणि कसा मॅनेज करायचा, पण मी ते शिकवणार. आणि खरंच मी मग याच्यामध्ये अगदी अनाथ आश्रम मध्ये जिथे बायकांचं होतं, तर तिथे अशा लहान मुली, बलात्कार झालेल्या म्हणा, किंवा नवऱ्याने सोडलेल्या, डिवोर्सी, अशाच बायका, नवरा मेला, सोडून दिलं, म्हाताऱ्या बायका. तर अशा बायकांच्या ज्यामध्ये मी जाऊन कामं करायची, कामं म्हणजे त्यांना शिकवायची. मग प्रत्येक याच्यामध्ये तिथे मी परित्राण पाठ घेतलं. मग मला काही गोष्टी नाही आल्या तर मी काही काही लोकांना बोलवायची चांगलं, की तुम्ही तिथे चला, तुमचं लेक्चर तुमच्या पद्धतीने समजावून सांगाल. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मॅडमला नेलं. अशा टाईपचं मी करायची वर्क. आणि मग मी तेव्हा पार्लर माझं होतं, तर मी तिथल्या तरुण मुली होत्या त्यांना मी पार्लर, कटिंग, आयब्रोज वगैरे शिकवायची. आणि मग माझ्या ओळखीच्या लोकांकडे मी त्यांना पाठवायची. तिथून ते जे काही 10, 15, 20 म्हणजे 25, 30 रुपये दिवसाचे कमवायचे ना, त्यांना इतका आनंद व्हायचा. आणि ऍक्च्युअली हे सगळं जे माझं वर्क होतं ना, हे सगळं पॉझिटिव्हली येऊन म्हणजे बघा तुमच्या रूपामध्ये मला म्हणजे हे मिळालं, म्हणजे प्रज्ञापूर्णा स्थापित झाली. आणि आज इतकं महाराष्ट्रभर आपोआपच वाढलं. कसं वाढलं मलाही नाही माहिती, पण कसे लोक माझ्याशी जॉईन झाले माहिती नाही. म्हणजे मला स्वतःला मनी मॅनेजमेंट नाही, आणि मी मनी मॅनेजमेंट लोकांना शिकवते. म्हणजे बघा किती, म्हणजे जेवढं मला माहिती होतं, जेवढं समजत होतं, तेवढं मी जे लँडमार्क मध्ये शिकायची, ते इथे त्यांच्याशी चर्चा करायची, अशी शिकवायची. म्हणजे असं काय खूप मोठं ज्ञान नाही,
मग असं कर, तू तसं कर, मग तू हे काम करू शकते, तू ते काम करू शकते. कम्प्युटर तेव्हा नवीन नवीन होतं. कम्प्युटरचे एक सर होते, त्यांना म्हटलं चला सर, जर त्यांचे म्हणजे इन्स्टिट्यूट होतं, तर चला सर थोडंसं सांगा त्यांना कसं हे करायचं. काही तरुण पोरी होत्या तर कम्प्युटर शिकल्या. तर अशा पद्धतीने त्यांना वर आणायचा एवढाच उद्देश. आणि त्याच्यासाठी मी रात्र दिवस म्हणजे कामं करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये उद्दिष्ट पाहिजे. हे आपलं पर्सनल जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बिना उद्दिष्ट असलेला व्यक्ती म्हणजे दिशाहीन जहाज. जसं चाललं तसं चाललं. जसं चाललं तसं चाललं म्हणजे मग तुम्हाला इतका दुःख की ना खायला कुठे मिळेल माहिती नाही, कुठे उतरायला मिळेल, कुठे आंघोळीला मिळेल, त्या जहाजामध्ये पहा बरं तुम्ही कसं असेल तर. तर अशा पद्धतीने आपलं जीवन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उद्दिष्ट खूप छोटे छोटे असं नाही की खूप मोठं. आता मी मोठं घेतलं, माझ्याकडे काही नव्हतं मोठं म्हणजे त्या वयामध्ये तसं मला वाटलं मी केलं. आणि मोठं म्हणजे मी काय खूप मोठ्या मोठ्या स्टेजवर गेली आणि बोलली आणि खूप असं काहीच नाही. छोटे छोटे. मला दोन लोकांसोबत बोलायला हिंमत नव्हती. हे बिचाऱ्या गरीब बायका होत्या, त्यांच्यासमोर तर काहीच नाही वाटायचं. हिंमतचं काय, उलट त्यांच्यासोबत बोलता बोलता डोळ्यात पाणी येऊन जायचं. म्हणजे त्यांच्यासारखं खाली बसणं, मी बोलणं, त्यांच्यासाठी काहीतरी बनवून नेणं. तर अशा पद्धतीने हळूहळू आपली प्रगती होते. एकदम एका दिवसात नाही सापडत, पण जसंही मिळालं तसं तरी करा तुम्ही. दोन बायकांना किंवा मी आता फॉर एक्झाम्पल सांगते, बायकाच असले पाहिजे असं नाही, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये नाही ना. दोन स्टुडंट, जसं तुम्ही ट्युशन घेत असाल, दोन स्टुडंट, दोन गरीब मुलं आले, त्यांना तुम्ही थोडंसं शिकवून दिलं, त्यांना एखादं पुस्तक दिलं किंवा कुठे दान काहीतरी दिलं, तरी सुद्धा तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतो. पण हे मात्र कंटिन्युअस ठेवत राहायचंय आपल्या जीवनभरात. आता मग माझं थोडंसं बदलत गेलं. मग मग एक जण आले माझ्याकडे सर आणि म्हणे की ते म्हणजे असं का ठेवलं म्हणे की सिंगल वुमन. म्हणजे माझ्या याच्यामध्ये वाक्यामध्ये लिहिलेलं होतं की सिंगल वुमनला मला आर्थिक सहाय्य म्हणजे आर्थिक कमवायचं कसं, पैसा कसा कमवायचा हे शिकवायचं आहे. तर म्हणे का बरं सिंगल वुमन, बाकीच्यांनी काय केलं असं. लग्न झालेलं आहे बायकांना खूप दुःख आहे, खूप त्रास आहे वगैरे, म्हणजे असं असं माझी प्रगती होत गेली. मग मी ठीक आहे वुमन असं घेतलं. मग नंतर परत म्हणजे मला कोच खूप छान मिळाले मला. मग तेव्हा म्हणे की नाही नाही, माणसांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास होतो आणि असं नाही आहे की लग्न झालेलं किंवा लग्न न झालेलं व्यक्ती इथे आलं तरी त्यांना त्रास होतोच. मग त्याच्यामध्ये मग मी आता ह्युमन बिंग ठेवलं की ह्युमन बिंगला मी आध्यात्मिकता शिकवणार, पण सायंटिफिक पद्धतीने. आध्यात्मिकता म्हणजे कोणत्या मंदिरामध्ये आणि मस्जिदमध्ये जा आणि तुम्ही रत्नखडे घाला आणि रेकी शिका आणि तुम्ही असंच करा, असं नाही. रेकी पण शिकवते, तर ती एक दिशा दिलेली आहे मी त्याला, की ह्या मार्गाने तुम्ही चला. आज आपला हा प्रोग्राम आहे, याचा काही रेकीचा काही तिथचाच उद्देश नाही. पण हाय जर तुम्ही चांगलं केलं तर तुमची रेकी खूप जास्त पॉवरफुल होते. तुम्ही म्हणा आणि तुमची रेकी काम नाही करणार, शक्यच नाही, होऊच शकत नाही. रेकी म्हणजे त्या ब्रह्मांडाशी आपण एकरूप होतो. तर त्या ब्रह्मांडाशी एकरूप होण्यासाठी त्याचे कायदे कानून आपण शिकतोय. ते उद्दिष्ट करणं खूप जरुरी आहे आपल्याला. ठीक आहे. सिंपल सिंपल, आता जसं एखादं पुस्तकच वाचतोय आपण. आता मी हे जसं एक पुस्तक आहे, मागाल ते मिळेल, इच्छा प्रकट करण्याची शिकवण, खूप सुंदर पुस्तक आहे बरं का हे, इथर यांचं वगैरे. तर मनातल्या मनात मी असं ठेवलं की वाचलेलं आहे मी ते पुस्तक, पण म्हटलं नाही आता मी वाचेल ना तर मी नोट्स काढेल. आणि तरी मी पाहिलं तर त्याच्यामध्ये मी अंडरलाईन, पेन्सिलने अंडरलाईन करते किंवा कोणते वाक्य आवडले त्याला मी कलर हे करून टाकते. हे माझ्या सवय आहे तशी त्या पुस्तकांना सजवायची म्हणजे आतून. पण आता मी परत आजच मगाशी म्हटलं हे परत मी एकदा वाचेन. 30 दिवसांमध्ये माझं 30 दिवसही नाही लागत मला, 10-15 दिवस. पण रोज 2-3 पानं म्हणजे कमीत कमी एक चॅप्टर असं वाचायचं पूर्ण, म्हणजे अक्षरशः असं भिनवून गेलं पाहिजे माझ्यामध्ये. इतकं सुंदर, हे छोटंसंच आहे तरी तसंच तशाच पद्धतीने तुम्ही उद्दिष्ट खूप मोठे आणि खूप लोकांचंच कल्याण झालं पाहिजे असंही नाही आहे. हळूहळू तुम्ही त्या, आज ते पुस्तक मी वाचेल, काय मी ते कोणत्या रूपाने तुमच्या समोर मी प्रगट करून टाकेन तिथले विचार. हो की नाही. तर अशा पद्धतीने छोटे छोटे मोठे ह्याच्यातलं काहीच नाहीये, पण तुम्ही स्वतःचं उद्दिष्ट जरूर ठरवा आणि लिहून ठेवा आणि त्याच्याकडे रोज लक्ष द्या. ठीक आहे. माझा बोर्ड इथे, माझा विजन बोर्ड मध्ये असतोच माझा, लिहिलेलंच आहे अगदी. त्याच्यानंतर आहे की म्हणजे एक शेवटचा, म्हणजे मी तुम्हाला एक म्हणजे जो संदेश देते ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःसाठी घेतलेली जबाबदारी हीच तुमची यशाची पहिलं म्हणजे यशाचं पहिलं पाऊल आहे. तुम्ही स्वतःसाठी घेतलेली जबाबदारी
हीच तुमच्या यशाचं पहिलं पाऊल आहे. म्हणजे हीच जबाबदारी जी तुम्ही स्वतःसाठी घेता. तर हे तुमचं यश म्हणजे असं काही देवाची पूजा करून मला यश दे आणि मग मी इतकं लोकांना जेवण देईल, मी इतकं करेन, मी हे करेन, त्याच्याने काहीही होत नाही. हो, ही आध्यात्मिकता नाहीये, ही अंधश्रद्धा आहे, लक्षात घ्या. आणि लोक इतकं याच्याने करतात, इव्हन रेकी शिकवणारे सुद्धा म्हणजे हे सांगतात या सगळ्या गोष्टी. पण असं नाही आहे. तुम्हाला द्यावं लागेल तेव्हा ते मिळेल. म्हणून आपण रेकीचे 5 नियम जरी घेतो, पण ते नियम खरंच पाळतो का? आजच्या दिवस मी शांत राहील, खरंच मी आजच्या दिवस शांत आहे का? ते 5 नियम आणि ते अष्टांग मार्ग भगवान बुद्धांनी जे सांगितले ते जरी पाळलं तर बाकी तुम्हाला मागावंच नाही लागत. तो स्वतःहून इतका खुश होऊन देतोय ना, की काय सांगू. ग्रॅटिट्यूड तुम्हाला म्हणजे खूप जबरदस्त मिळते त्याच्यात. तर ह्याच गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी जबाबदारी घ्या. दुसऱ्यांचं आता कोणीतरी तुमची जबाबदारी घेईल आणि तो बघ जरा आई वडिलांकडे लक्ष देत नाही, आजकालचे मुलं असे. सोडून द्याय सगळं. त्याला त्याची तुम्ही तुमची जबाबदारी घेतली ना, तो त्याची जबाबदारी ऑटोमॅटिक घ्यायला जाईल. कारण ती ऊर्जा, जसा तुम्ही सुगंध लावाल, चंदनाचा लावाल, चंदनाचा सुगंध जाईल. रोज लावाल, रोजचा जाईल. मोगरा लावाल, मोगऱ्याचं जाईल. तसंच आहे हे. तुम्ही जी एनर्जी म्हणजे जी शक्ती आपल्या आतमधून प्रगट करू इच्छिता तीच प्रगट होईल आणि त्याच पद्धतीने तसे लोक तुमच्या आजूबाजूला जमतील. तुमचा ऑरा तसा होईल. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देणं किंवा दुसऱ्यांना जिम्मेदारी देणं बंद करा. जिम्मेदार मी आहे 100%. ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे बदल घडू शकत नाही तुम्ही. तर आजचा पहिला गृहपाठ होमवर्क आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अशा 3 गोष्टी लिहा ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घेत आहात. म्हणजे तुम्ही स्वतः जबाबदार आहात असं मान्य करताय. कुठल्याही गोष्टी असो, कोणत्याही असो, तुमच्या वैयक्तिक असो, आरोग्य असो, की तुमचं फायनान्शियल असो, की जे काय असेल तुम्ही कुठल्याही याच्यावर. तर तुम्ही स्वतः जबाबदारी अशी घेतली आतापर्यंत किंवा घेणार अजून पुढे जे काही आहे ते लिहा आणि मला शेअर करत चला यार प्लीज. मी तुम्हाला म्हणते, तुम्हाला रोज मी होमवर्क देते पण तुम्ही होमवर्क सुद्धा शेअर करत नाही की हो मॅडम आम्ही आज हे केलं म्हणून. है ना? करत चला नाही यार. मग याची पण जबाबदारी मीच घेते हा, की मी कदाचित कुठेतरी कमी पडते तुम्हाला सांगायला. की काय माहिती माझ्या सांगण्यामध्ये मला वाटतं ते प्रेम तुम्हाला दिसून येत नाही. कदाचित असं मला वाटतं की नाही नाही मॅडमने आपल्याला सांगितली, होमवर्क सांगितलं तर आपण करायला पाहिजे. तर कदाचित कुठेतरी मी होते. आणि खरंच आज तुम्ही अगदी हात जोडून मी तुम्हाला सांगते की उद्या कॉम्पिटिशन लागली पाहिजे आपली शेअरिंगसाठी, की मी कोणती जबाबदारी घेतली. आणि लाजू नका. लाजणं म्हणजे मी कसं बोलू, काय म्हणतील आजूबाजूचे लोक, दुसरे काय म्हणतील, हसतील. नाही हो, सगळे आपण एका माळ्याचे मणी आहे, सगळे जण. उलट तुम्ही बोलले ना तर तुमचं अजून दुसऱ्यांना मिळेल. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहितीये का, मी बोलताना आपण कितींदा तरी मी चुकते किंवा कितीतरी मला माझ्या शुभीनी पण मला बरेचदा म्हटलं की मम्मी तू असं सांगत नको जाऊ बरं, मम्मी तू असं करत नको जाऊ बरं. तर एका दिवसात थोडी काय मी आता मी असं बोलले म्हणजे ती असती ना, आज ती घरी नाही आता अजून यायची आहे ती. ती असती ना तर मला तिथे टोकलं असतं तिने, काय मम्मी काही पण बोलत होते. पण ऍक्च्युली तसं नाहीये, मला माहिती आहे. तर मला तुमच्या बरोबरीने म्हणजे असं वाटतं की अगदी हात धरून तुम्हाला बाहेर काढावं आणि सोबत घेऊन जावं असं म्हणजे हे वाटतं. म्हणून माझं हे बोलणं असतं. तर नक्कीच तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आयुष्यात कमीत कमी 3 गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे किंवा मग आता घेणार आहात, जे काही असेल ते. ठीक आहे. एक जसं आरोग्यासाठी, जसं फॉर एक्झाम्पल आरोग्यासाठी तुम्ही जबाबदारी घेतली स्वतःची की मी माझं आरोग्य मीच सांभाळणार आणि मी माझं यांच्यामुळे मला घरात खूप टेन्शन आहे, मला खूप घरात लक्ष द्यावं लागतं, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाहीये, मला कोणी डॉक्टरकडे घेऊन जात नाही. बंद करा हे सगळं. त्यापेक्षा मी स्वतः वेळेवर उठते का, व्यायाम करते का, वेळेवर पाणी पिते का, मी ध्यान साधना करते का, मी फिरायला जाते का, औषधं चालू असतील तर मी वेळेवर औषधं घेते का, डॉक्टरांची ट्रीटमेंट मी घेते का, किंवा अजून आरोग्य चांगलं करण्यासाठी मी अजून काय काय करू शकते, तर त्याच्यामध्ये माझं लक्ष आहे का. तर अशा पद्धतीच्या कमीत कमी 3 गोष्टी तरी तुम्ही स्वतःसाठी जिम्मेदार घेतली बा असं लिहून काढा. जास्त असेल तर खूपच चांगलं. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे.
तर करणार सगळेजण? कोण कोण करणार? येस सांगा. क्या बात आहे. करणार सगळे ना? बढिया बढिया. चला, तर आता आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे बरं का. आपल्याला दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाहीये. स्वतःवर, हा, स्वतः जिम्मेदारी घेतो ना आपण, तेव्हा दुसरे लोक आपल्यावर डिपेंड नसतात. जेव्हा आपल्यावर लोक डिपेंड नसतात ना, तेव्हा आपण पॉवरफुल बनतो. ठीक आहे. येस भारती, काय म्हणते? चला, तर ठीक आहे, मग आता आपण मेडिटेशन करूया आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलायला वेळ देणार. तर शांतपणे बसा. मी एक म्युझिक शेअर करते. चला, शांतपणे बसा आणि डोळे बंद करा. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, जातो आहे. अगदी स्वतःहूनच. हे तुम्हाला मी रोज सांगते की श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, आणि अगदी स्वतःहून. तुम्हाला घ्यावा लागत नाही, तुम्हाला सोडावा लागत नाही. हे याच्यासाठी सांगते की ह्या ज्या आपण शक्तींची ओळख करतो आहे, ह्या आपल्या आतमध्ये आहेत आणि ह्या आपोआप जागृत होणारे आहेत. फक्त थोडस लक्ष देऊन त्याला आपल्याला अवेअर व्हायचंय. ह्या शक्तींना जागृत करून आपल्याला अवेअर व्हायचंय. आणि ही जबाबदारीची महत्वपूर्णची शक्ती आहे की आपली स्वतःची जबाबदारी ओळखणं. स्वतःची जबाबदारी ओळखणं म्हणजे काय? तर आपण स्वतःच्या जीवनाचे मालक आहोत. आपण आपल्या जीवनाची गाडी चालवण्याचा हक्क आपल्याकडेच आहे आणि तो असायलाच पाहिजे. आपल्या जीवनाचे ड्रायव्हर आपणच असायला पाहिजे. ही सर्वात पहिली जबाबदारी आपली आहे. आता कारण देणं बंद करायचंय की त्याच्यामुळे असं झालं, त्यांनी माझं ऐकलं नाही, हे माझे काम करत नाही, माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलं नाही, यांनी मला पैसा दिला नाही, ते माझ्या तब्येतीची काळजी करत नाही. कुठलाही विषय असो, जबाबदारी माझी, मीच घेणार. आपले विचार, आपल्या भावना यांना नियंत्रण ठेवण्यात ही सुद्धा जबाबदारी माझी स्वतःचीच आहे. मी काय बोलते, कुणाशी कशी बोलते, कशी प्रतिक्रिया देते, किती नकारात्मक बोलते, किती सकारात्मक बोलते, ही सुद्धा जबाबदारी पूर्णतः 100% माझी आहे, फक्त माझी. समोरचा जसा बोलतोय तसा तो त्याचं ते होईल, पण माझी जबाबदारी, त्याची निगेटिव्हिटी असेल ती मी ती किती घेते आणि किती मी माझ्या जीवनात अलाइन करते,
ही 100% जबाबदारी माझी आहे. माझ्या पैशाची खर्च बचत किती करते, माझी इच्छा गरज हे ओळखणं ही माझी जबाबदारी आहे. माझा पर्पज ओळखणं हे माझी जबाबदारी आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जबाबदारी स्वीकारणं स्वतःसाठी ती कम्प्लीट माझी आहे. 100%. 0.1% देखील नाही कुणाची. 100%. तुम्ही स्वतःसाठी घेतलेली जबाबदारीच तुमच्या यशाचं पहिलं पाऊल आहे. तुमचा प्रवास सुरू झालाय आता यशाकडे. स्वतःच्या आता आयुष्यामध्ये बघा, स्वतःच्या आतमध्ये बघा की तुम्ही कोणती जबाबदारी स्वीकारत आहात सध्या आता प्रेझेंट मध्ये. एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून किंवा सामाजिक स्त्री म्हणून. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे खूप मोठंच काम करणं नाही. छोटं छोटं तरी एखाद्या व्यक्तीला मदत करणं किंवा कोणाचं ऐकून घेणं, दुःख ऐकून घेणं, लिसनिंग पॉवर वाढवणं ही सुद्धा जबाबदारी आहे. दुसऱ्यांचे ब्लॉकेजेस हटवणं. स्वतःच्या आतमध्ये प्रकाशात बघा. तुमच्या जागृतीमध्ये तुमचा प्रकाश होतो आहे. आतमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय तुम्हाला. आणि प्रण घ्या स्वतःशीच की ही जबाबदारी माझी पूर्णतः, त्याचा परिणाम जो काही येईल तो परिणाम पण माझी जिम्मेदारी. चांगलं हो वाईट हो जे काय मला नाही माहिती, प्रयत्न माझा चांगल्यासाठीच राहील, पण काही नाही कधी यश मिळत, पण तरी सुद्धा जबाबदारी माझी. परिणाम जे काही येईल ते. मनाशी प्रण घ्या. आज याच्यानंतर मी कधीच ब्लेमिंग कंप्लेंटिंग करणार नाही. ही सुद्धा जबाबदारी आहे आपली. मी कोणाबद्दल निगेटिव्ह बघणार नाही. कितीही निगेटिव्ह पर्सन आला त्याच्या मध्ये मी एक पॉझिटिव्ह एक शक्यता तरी मी शोधेन. ही पण जबाबदारी आहे आपली. ही जबाबदारी स्वीकारणं म्हणजे ब्रह्मांड तुमच्या मार्फत काम करू इच्छितो आहे. कितीतरी लोकांचं काम तुमच्या मार्फत करतो आहे तो. तुम्ही ओपन अप होणार. तुम्ही स्वीकार करत आहात त्याच्या कामाला. आणि त्याचं काम म्हणजे तुमचा उत्कर्ष, तुमची उन्नती, तुमची प्रगती. खूप खूप धन्यवाद त्या ब्रह्मांडाला की त्याने तुम्हाला निवडलंय ही जबाबदारी स्वीकारायला. भाग्य लागतं बरं का.
खूप धन्यवाद. आता वातावरणाशी अवेअर व्हा, आजूबाजूच्या वातावरणाशी अवेअर व्हा. आता पायाचे बोट हलवा आणि हलकेच डोळे उघडा. वाव, खूप धन्यवाद. खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू.